नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका अनिता पाटील. आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिला जो चॅप्टर आहे पर्यावरण आणि शाश्वत विकास या प्रकरणातील उपघटक शाश्वत विकास म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट याचा अभ्यास करणार आहोत. आत्तापर्यंत आपण पहिल्या प्रकरणातील उपघटक पाहिलेले आहेत, ते म्हणजे इंटरडिसिप्लिनरी नेचर ऑफ एन्व्हायरमेंट, स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ एन्व्हायरमेंट, तसेच नॅशनल अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, देन कॉन्ट्रीब्युशन ऑफ पीपल फॉर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट. म्हणजेच पहा, पहिला उपघटक आहे पर्यावरणाचे आंतरशाखीय स्वरूप, नंतर पर्यावरणाचे व्याप्ती आणि महत्त्व, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था, पर्यावरण संरक्षणात व्यक्तींचे योगदान व शाश्वत विकास. आजच्या लेक्चरमध्ये आपण शाश्वत विकास या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. तर शाश्वत विकास म्हणजे काय? तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हटलं जातं याला, शाश्वत विकासाला. विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विविधता असलेला तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेला भारत हा विकसनशील देश आहे. म्हणजेच पहा, इंडिया इज ॲन इमर्जिंग इकॉनॉमी विथ डायव्हर्स कम्युनिटीज, कल्चर्स अँड रिलिजन्स. इट कव्हर्स अ vast geographical area and long coastline. Tropically, the Indian subcontinent is diverse. It has 10 distinctive biogeographic zones. India has been experiencing rapid growth in population, which has led to socioeconomic equity and rampant uncontrolled growth pattern, which has led to environmental degradation. All this would obviously have long-term negative impacts on the environment, and its consequence would be felt particularly by the socio-economical challenged group and our future generation. म्हणजेच काय? तर पहा, सामाजिक आणि सांस्कृतिक आणि धार्मिक विविधता असलेला भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेला देश आहे, विकसनशील देश आहे. भौगोलिक रचनेनुसार भारताला लांब किनारपट्टी लाभलेली आहे. भारतातील उपखंडामध्ये सुद्धा विविधता दिसून येते. येथे 10 वेगवेगळे जैवभौगोलिक प्रदेश आढळतात. किती जैवभौगोलिक प्रदेश आहेत? तर 10. भारतात वाढत्या लोकसंख्या दरामुळे सामाजिक आर्थिक विषमता दिसून येते. भरमसाठ व आटोक्यात न येणाऱ्या वाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. या सगळ्या गोष्टींचा पर्यावरणावर वाईट परिणाम होतो आणि हा परिणाम जो आहे तो अमर्याद काळापर्यंत राहतो. याचे परिणाम आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सामाजिक घटकांवर दिसून येतात, तसेच पुढील पिढ्यांवर दिसून येतात. म्हणजेच काय? तर पहा, वाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरणावरती किंवा पर्यावरणाचा ऱ्हास खूप मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्याचे परिणाम, वाईट परिणाम हे अमर्याद काळासाठी पर्यावरणावरती राहत असतात. टू कॉम्बॅट द प्रॉब्लेम्स ऑफ अनसस्टेनेबल ग्रोथ पॅटर्न्स, पोस्ट स्टॉकहोम कॉन्फरन्स ऑफ 1972, इंडिया अडॉप्टेड द कन्सेप्ट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. In 1992, during the United Nations Conference on Environment and Development, India became a part of the 187 countries pledging their commitment towards achieving sustainable development by signing the Rio Declaration. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, अशाश्वत वाढ यावर उपाय म्हणून भारत स्टॉकहोम येथे 1972 झालेल्या परिषदेमध्ये शाश्वत विकास ही संकल्पना स्वीकारली. आता पहा, शाश्वत या शब्दाचा अर्थ काय आहे?
तर आपण सस्टेनेबल म्हणतो. सस्टेनेबल म्हणजे काय? तर चिरंतन टिकणे. कोणतीही गोष्ट ही पर्यावरणाचा ऱ्हास न होता त्याचे भविष्यकाळातील परिणाम हे सुद्धा चांगले असले पाहिजेत. म्हणजे शाश्वत विकास जो असा विकास की ज्याद्वारे भावी पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमतेला धक्का न पोहोचवता आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करणे होय. म्हणजेच पहा, मग अशाश्वत वाढ यावर उपाय म्हणून भारत स्टॉकहोम येथे 1972 झालेल्या परिषदेत शाश्वत विकास ही संकल्पना स्वीकारली. 1992 साली झालेल्या युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट भारताने 187 देशांसोबत शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी रिओ करार केला. कोणता करार केला? रिओ करार केला. In 1992, during the Earth Summit of the UNCED म्हणजेच United Nations Conference on Environment and Development, the role of education achieving sustainable development was a major concern. Education has been considered as one of the basic requirements and tools towards achieving sustainable development. Education, people from all walks of life would serve the dual purpose of creating awareness about environment conservation and protection. Thus, safeguarding the environment would help to combat and reduce the socio-economic inequity by empowering people through education. म्हणजेच पहा, 1992 साली UNCED म्हणजेच युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट च्या झालेल्या वसुंधरा शिखर परिषद शाश्वत विकासामध्ये शिक्षणाची असलेली भूमिका महत्त्वाचा ठराव होता. शिक्षण हे शाश्वत विकास करण्यासाठी आवश्यक असणारे एक साधन आहे. शिक्षणामुळे जनतेमध्ये पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण होते व पर्यावरणाचे रक्षण होते, असे हे 2 फायदे होतात. त्याचबरोबर पर्यावरण संरक्षणामुळे व शिक्षणामुळे लोक सक्षम होऊन सामाजिक व आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होते. पर्यावरणविषयक समस्या व पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकतेविषयक सर्व स्तरांवर शिक्षण देण्यासाठी भारत सरकारने मानव संसाधन विकास मंत्रालयाची शिफारस केली. The Government of India later recommended the Ministry of Human Resources Development to integrate environmental concern, issues and awareness in education at all levels. म्हणजेच काय? तर पहा, पर्यावरणविषयक समस्या व पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकतेविषयक सर्व स्तरांवर शिक्षण देण्यासाठी भारत सरकारने मानव संसाधन विकास मंत्रालयाची शिफारस केली. युनेस्कोच्या डिसेंबर 2002 झालेल्या 57व्या सभेनुसार संयुक्त राष्ट्राने शाश्वत विकासाच्या शिक्षणासाठी दशक 2005 ते 2015 अशी घोषणा केली व यामध्ये शिक्षण शाश्वत विकास घडवण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे यावरती भर देण्यात आला. In its 57th meeting in December 2002, the UN General Assembly proclaimed the UN Decades of Education for Sustainable Development 2005 to 2015, emphasized that education is an indispensable element for achieving sustainable development. म्हणजेच पहा, युनेस्कोच्या मतानुसार शाश्वत विकासासाठी शिक्षण हे जरी औपचारिक असले तरी त्याच्या रोजच्या व्यावहारिक व सामाजिक जीवनाशी संबंध येतो. शाश्वत विकासामुळे समस्या सोडवण्याच्या क्षमतेमध्ये सहकार्य व माहितीचे आदानप्रदान करण्यात वाढ होते. एज्युकेशन इज ऑफन कन्सिडर्ड टू बी डन इन क्लासरूम. अकॉर्डिंग टू युनेस्को, education for sustainable development is formal education, but it extends to daily social and professional life.
ESD can make education participatory. This enhances the problem-solving capacities of young people through processes which enable collaboration and dialogues. म्हणजेच पहा, युनेस्कोच्या मतानुसार शाश्वत विकासासाठी शिक्षण हे जरी औपचारिक असले तरी त्याच्या रोजच्या व्यावहारिक व सामाजिक जीवनाशी संबंध येतो. शाश्वत विकासामुळे शिक्षणामुळे समस्या सोडवण्याच्या क्षमतेमध्ये, सहकार्य व माहितीचे आदानप्रदानामध्ये ही वाढ होत असते. आता यानंतर पहा की कन्सेप्ट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास संकल्पना म्हणजे काय नक्की? तर शाश्वत विकास म्हणजे असा विकास की ज्याद्वारे भावी पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेला धक्का न पोहोचवता आजच्या पिढ्याच्या गरजा पूर्ण करणे होय. म्हणजेच शाश्वत विकास संकल्पना होय. म्हणजेच पहा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट रेफर्स टू डेव्हलपमेंट which can meet the needs of the present generation without compromising on the ability of the future generation to meet their own needs. म्हणजेच शाश्वत विकास म्हणजे असा विकास ज्याद्वारे भावी पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेला धक्का न पोहोचवता आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करणे होय. शाश्वत विकास म्हणजेच चिरंतन अथवा चिरकाल टिकणारा विकास. यानंतर पहा, शाश्वत विकासाची 3 मुख्य उद्दिष्टे आहेत. ती कोणती आहेत? तर इकॉनॉमिक, एन्व्हायरमेंटल अँड सोशल. तर ही उद्दिष्टे काय सांगतात? शाश्वत विकासाची 3 ही उद्दिष्टे काय सांगतात आपणास? तर आर्थिक उद्दिष्ट काय सांगतं? समतोल आर्थिक वाढ करणे. म्हणजे आर्थिक वाढ ही सर्वांची समतोल असली पाहिजे. नंतर दुसरं उद्दिष्ट कोणतं आहे? पर्यावरणीय, म्हणजेच पर्यावरण सुरक्षित ठेवणे. तिसरं उद्दिष्ट कोणतं आहे? सामाजिक, समाजातील प्रत्येक घटकाला संसाधनांचा वापर करण्यासाठी समाविष्ट करणे. म्हणजेच देर आर 3 एम्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. फर्स्ट इज इकॉनॉमिक, सेकंड इज एन्व्हायरमेंटल, देन थर्ड इज social. Economic means to attain balanced growth. Then second is environmental means to preserve the environment. Then third is social, to include all humans, communities, to access all resources. ही 3 उद्दिष्टे ही शाश्वत विकासाची आहेत. यानंतर अंडरस्टँड शाश्वत विकास संकल्पना म्हणजे काय? तर पहा, गरज ही संकल्पना मानवाच्या अतिमहत्त्वाच्या गरजांशी निगडीत आहे. सद्यस्थितीमध्ये लाखो लोकांना पुरेसे अन्न, व्यवस्थित घर, स्वच्छ पाणी आणि पायाभूत प्राथमिक शिक्षण मिळत नाही. मग या व्याख्येवरून काय स्पष्ट होतं? की मानवाच्या अतिमहत्त्वाच्या पायाभूत गरजा पूर्ण होणे हे आवश्यक आहे. पण याचबरोबर शाश्वत विकासामध्ये भविष्यातील पिढीने आपल्या गरजा या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास न करता किंवा नष्ट न करता पूर्ण करणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. यामध्ये पाण्याची संसाधने, विविध परिसंस्थेची उत्पादने, हवेची गुणवत्ता या बाबींचा समावेश होतो. मीन्स the concept of needs refers to essential needs of human beings. Millions of people today do not have adequate food, proper house, clean drinking water, or basic education. The definition suggests that such essential needs of all peoples must be met with, but at the same time the pattern of development has to be such that future generation would also be able to meet their own needs for the resources without destroying or degrading nature. This may
include water resources, productivity of various ecosystems, quality of air, etc. म्हणजेच पहा की आपल्या नैसर्गिक ज्या आपल्या गरजा आहेत या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास न करता किंवा नष्ट न करता पूर्ण करणे एवढेच महत्त्वाचे आहे. यामध्ये पाण्याची संसाधने आहेत, विविध परिसंस्थेची उत्पादनं आहेत, हवेची गुणवत्ता आहे, या बाबींचा समावेश होतो. म्हणजे आपल्या डेली लाईफमधल्या गरजा आपण पूर्ण करत असताना आपण नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास न करता आपल्या गरजा पूर्ण करणे आपलं कर्तव्य आहे. यामध्ये मग पाण्याची संसाधने आहेत, परिसंस्थेची उत्पादने आहेत, हवेची गुणवत्ता आहे, या बाबींचा समावेश होत असतो. डेव्हलपमेंट कन्व्हेन्शनली मीन्स एन्हान्सिंग इकॉनॉमिक वेलबिंग अँड वेल्थ. Well-being of an individual or family and community depends on several factors apart from income levels. Development is more than economic growth. The development achieved in the short term may not continue over time and is unsustainably in the longer term. म्हणजेच काय तर विकासाचा पारंपरिक अर्थ असा होतो की आर्थिक सुबत्ता असणे किंवा दागदागिने किंवा सर्व सोयीसुविधा असणे. पण वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक सुबत्ता ही इतर घटकांवर अवलंबून असते, जे घटक कमाईपेक्षा वेगळे आहेत. शाश्वत विकास हा आर्थिक विकासापेक्षा मोठा आहे. कमी कालावधीत झालेला विकास हा जास्त काळ टिकू शकत नाही, तो अशाश्वत होऊ शकतो. म्हणजेच पहा विकासाचा पारंपरिक अर्थ असा होतो की आर्थिक सुबत्ता असणे किंवा आपल्याजवळ दागदागिने असणे, सर्व सोयीसुविधा असणे असा होतो. पण वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक सुबत्ता ही इतर घटकांवर अवलंबून असते. म्हणजे पहा जे घटक कमाईपेक्षा वेगळे आहेत. शाश्वत विकास हा आर्थिक विकासापेक्षा मोठा आहे. म्हणजे पहा याच्यामध्ये नैसर्गिक संसाधने येतात. मग शाश्वत विकास हा आर्थिक विकासापेक्षा मोठा आहे आणि कमी कालावधीमध्ये झालेला विकास हा जास्त काळ चिरकाल टिकत नाही, तो अशाश्वत होऊ शकतो. नंतर पहा शाश्वत वापर संकल्पना म्हणजे काय. शाश्वत वापर संकल्पना म्हणजेच कन्सेप्ट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट कन्झम्पशन. म्हणजे काय विकास हा संसाधनांच्या वापरावर अवलंबून आहे. त्यामुळे शाश्वत विकासाच्या दृष्टीने वाटचाल करायची असेल तर संसाधने वापरामध्ये बदल करणे आवश्यक आहे. संसाधनांच्या शाश्वत वापराच्या पद्धती पुनर्नवीकरणीय व अपुनर्नवीकरणीय संसाधने यावर परिणाम करतात. पुनर्नवीकरणीय संसाधनांचा वापर हा त्याची निर्मिती होण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त होता कामा नये. अपुनर्नवीकरणीय संसाधनांना पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्यांचा अतिवापर करू नये. उपलब्ध असलेली नैसर्गिक संसाधने कमी होत चाललेली आहेत कारण उपभोक्ता वाढत चाललेला आहे. म्हणजे लोकसंख्या वाढल्यामुळे उपभोक्तावाद हा वाढत चाललेला आहे. सध्याच्या संसाधनांचा अतिवापर करण्याच्या पद्धतीमुळे प्रदूषण वाढत चाललेले आहे, जे आपल्याला पर्यावरणाचे नुकसान करते. महात्मा गांधी काय म्हणतात तर निसर्गामध्ये मानवाच्या गरजा भागवण्यासाठी पुरेशी साधनसंपत्ती आहे, परंतु हाव भागवण्यासाठी नाही आहे. बघा याच्यावरती विचार करा. निसर्गामध्ये मानवाच्या गरजा भागवण्यासाठी पुरेशी साधनसंपत्ती आहे. म्हणजे आपल्या ज्या बेसिक नीड्स आहेत त्या भागवण्यासाठी साधनसंपत्ती आहे, परंतु आपला स्वार्थ, आपली हाव भागवण्यासाठी निसर्गामध्ये साधनसंपत्ती नाही आहे. म्हणजेच पहा कन्सेप्ट ऑफ सस्टेनेबल कन्झम्पशन. Development is largely based on the use of resources. Therefore, a change in the pattern of the development requires a change in pattern of the resources use. The pattern of sustainable consumption related to use of both renewable and non-renewable resources. For renewable resources, the use of resources should not exceed
the capacity of environment to replenishing the resources. Non-renewable resources should be used with care as they can be totally used up. The natural available resources are shrinking because consumption levels are so high. The current consumption pattern are responsible for increasing pollution which damages our environment. म्हणजेच पहा, महात्मा गांधी says there is sufficiency in the world for man's need but not for man's greed. निसर्गामध्ये मानवाच्या गरजा भागवण्यासाठी पुरेशी साधनसंपत्ती आहे, परंतु हाव भागवण्यासाठी नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. तुमची फर्स्ट युनिट टेस्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही फर्स्ट चॅप्टरचा स्टडी करायचा आहे. 25 मार्कांची MCQज असणार आहेत. फर्स्ट चॅप्टरमधले MCQ आहेत. एक्झरसाइज डी आहे फर्स्ट चॅप्टरची, त्याच्यामध्ये जे फिल इन द ब्लँक्स आहेत त्याच्यामधलेच जे MCQज आहेत ते येणार आहेत एक्झामसाठी. त्यामुळं व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. सर्व विषयांच्या एक्झाम व्यवस्थित द्या. सर्व विद्यार्थ्यांना एक्झामसाठी ऑल दी बेस्ट. स्टे होम, स्टे सेफ. थँक यू व्हेरी मच.